माझ्या मुलाला आणि मिस्टरांना प्रत्येक रविवारी नॉनव्हेजच हवं असतं. चिकनचाच बेत असतो त्यांचा. स्पेशल काय तर चिकन कर. पण आज मी त्यांना म्हटलं, हे बघा, मी ना खूप पौष्टिक असा एक पदार्थ तुम्हाला करून घालते. हे फक्त खाऊन बघा की कसं लागते आणि मग मला सांगा. हाय प्रोटीन असणारी मुगाची डाळ अगदी पटकन शिजणारी कुकरला लावून घेतली, हळद आणि मीठ टाकून. भाजीला चव आणण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची पावडर बनवायची आणि त्याच्यासाठी लाल मिरची, धने, जिरे भाजून घेतले कढईमध्ये. त्यामध्येच अद्रक आणि हिरवी मिरची टाकून जाडसर अशी पावडर बनवायची आहे. शिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये कसुरी मेथी, जिरे, ओवा, हिंग, थोडंसं तेल टाकून गव्हाचं पीठ टाकून कणिक मळून घ्यायची. आता भाजीला फोडणी घालताना तेलामध्ये फक्त जिरे आणि कढीपत्ता टाकून बटाटा भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर बटाटा भाजल्यानंतर थोड्या वेळाने भेंडी ऍड करायची आणि जो काही आपण पावडर मसाला बनवला होता तो यामध्ये ऍड करायचा आहे. आलू भेंडीच्या या भाजीला अजूनच चव आणण्यासाठी थोडासा चाट मसाला ऍड करायचा, मीठ टाकायचं, गॅस बंद करायचा आणि मग सगळ्यात शेवटी त्यावरती लिंबू पिळायचा आहे. मस्त लागते ही भाजी, करून बघा एकदा. आणि हो, जी काही आपण मुगाची कणिक म्हणून ठेवली होती तिचा अशा पद्धतीनं गोळा करायचा आहे. अशा पद्धतीनं केलेली मुगाची हाय प्रोटीनवाली चपाती आणि आलू भेंडीची अगदी चमचमीत टेस्टी भाजी आहे की नाही, नॉनव्हेजला मागे टाकणारा हा पौष्टिक बेत एकदा नक्कीच करा. चला, बाय.